नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी, ती पण अगदी चौकोनी आकारात। आणि सगळ्यात मस्त म्हणजे फक्त 15 ते 30 मिनिटात ही तयार होते। आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो गृहिणी गोल आळूवडी बनवतात, पण आज आपण चौकोनी आळूवडीची रेसिपी बघणार आहोत। तर चला मग व्हिडिओ सुरू करण्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा मी कोथिंबीर वडीचा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी हे टपरवेअरचं स्टीमीट यूज केलं होतं वड्या वाफवण्यासाठी। तर एका दादांनी कमेंट केली होती की प्लास्टिकचं भांडं का वापरलं, प्लास्टिक खूप अनहेल्दी असतं। तर त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर होतं, पण हे टपरवेअरचं भांडं आहे, हे स्टीम सेफ आणि फूड ग्रेड अप्रूव्ड असतं, म्हणून हे वापरणं अगदी योग्य आणि सुरक्षित। प्लस ते BPA फ्री, फूड ग्रेड आणि हाय हीट रेझिस्टंट पॉलिमर पासून बनलेलं असतं, म्हणजेच ते उकळत्या पाण्यात स्टीमीटमध्ये सुद्धा वितळत नाही किंवा त्यापासून हानिकारक रसायनं बाहेर पडत नाही। तर या व्हिडिओमध्ये सुद्धा वड्या बनवण्यासाठी मी तेच यूज केलंय। आता ही बघा, ही आमच्या गावावरून आलेली आळूची पानं, तब्बल माझ्याकडे 15 ते 20 पानं होती। तर मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि एका चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतली। तर आता मी आळूवडीसाठी लागणारं वाटण तयार करते। तर ह्या ठिकाणी मी 15 ते 20 एवढ्या लसूण पाकळ्या घेतल्या आणि त्यानंतर 8 ते 10 एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला कमी तिखट कसं लागतं त्याप्रमाणे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरा ऍड केला आणि थोडीशी हळद ऍड केली आहे आणि मिरची पावडर ऍड केली आहे। आता हे सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजावर टाकू शकता, कमी जास्त तिखट कसं हवं त्याप्रमाणे। त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये गरजेनुसार चवीनुसार मीठ टाका। आता मी या ठिकाणी 1 चमचा एवढं मीठ ऍड केलंय आणि आता आपल्याला वाटण जे आहे ते पातळ बनवून घ्यायचंय, त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी सुद्धा टाकलंय, कारण वाटण आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचंय, जेणेकरून वाटण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकतो। आता ही बघा, ही कन्सिस्टन्सी मी ठेवली। आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलंय त्याच्यामध्ये आजूबाजूला मसाला तसाच राहिलाय, त्यामुळे मी तो मसाला एकत्र करून घेतलाय पाणी टाकून आणि या वाटणामध्ये आता तो मी मिक्स करते। तर उत्तम गृहिणी तीच जी घरातलं काहीच पदार्थ वाया जाऊ देत नाही, आणि मला वाटते भारतातल्या सगळ्याच गृहिणी खूप उत्तम आहेत। त्यानंतर जे टपरवेअरचं स्टीमीट आहे ज्याच्यामध्ये आपण वड्या वाफवणार आहोत, त्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलंय, कारण आपल्या वड्या खाली चिटकू नयेत म्हणून। आणि आपण जे वाटण तयार केलंय त्याच्यामध्ये आता मी 2 वाटी एवढं चण्याचं पीठ ऍड केलंय, 2 वाटी आणि खरं तर थोडंसं जास्त पीठ ऍड केलंय, कारण की अंदाजानुसार घेतलंय मी ते पीठ, कारण तेवढ्या वड्या मला बनवायच्या होत्या। आता जे पीठ आपण एकजीव करून घेतोय त्या वाटणामध्ये मसाल्यामध्ये, ते आता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, खूप पातळही नाहीये आणि खूपच घट्ट सुद्धा नाहीये, एकदम मध्यम आकाराचं घेतलंय, जेणेकरून वड्या आपल्या छान बनतील। आता मी इथे एक 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 पान घेते। आता चौकोनी वड्या बनवायच्या असतील तर त्याच्या पृष्ठभागावर आपल्याला जो आपण पूर्ण मसाला तयार केलाय तो लावायचा आहे आणि त्याचे खालचे 2 भाग आणि वरचा 1 भाग असं दुमडून ठेवायचं। आता मी अशी एकावर एक पानं सेट करून घेतेय। आपल्याला त्याची रोल करायची नाहीये, कारण आपल्याला चौकोनी वड्या बनवायच्यात, त्यामुळे ते फक्त एकावर एक असे 5, 6 किंवा 7 पानं एकावर एक सेट करून घ्यायचे, कारण आपल्याला त्याचे लेयर बनवायचे। त्यानंतर मी असे वेगळ्या पद्धतीने सुद्धा पानं ठेवली आणि त्याच्यानंतर त्याचे खालचे 2 भाग आणि वरचा 1 भाग असा फोल्ड करून घेतलाय व्यवस्थित आणि त्याला सुद्धा मसाला लावलाय। जेव्हा तुम्ही मसाला बनवता तेव्हा मीडियम कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे पानं खूप छान सेट होतात एकावर एक। आता अशीच्या अशी पानं घेऊन मी त्या स्टीमीटमध्ये ठेवली आहे, तुम्हाला कुठेही फोल्ड नाही करायचंय। पण या ठिकाणी एक गोष्ट मी विसरून गेले, ते म्हणजे सफेद तीळ। तर माझ्या लक्षात आलं तर मी स्टीमीट लगेच ओपन केलं आणि त्याच्यावर थोडेसे तीळ सुद्धा ऍड केले, कारण मला पर्सनली ते खायला खूप आवडतात, त्यामुळे मी याच्यावर सफेद तीळ टाकले। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर मी इथे कढई घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलंय आणि आता जे स्टीमीट आपण सेट केलं होतं ते मी याच्यामध्ये ठेवते पाण्यामध्ये, जेणेकरून आपल्या वड्या व्यवस्थित वाफवून निघतील। ह्या प्रोसेसला फक्त 10 मिनिटं लागतात, जेणेकरून वड्या पटकन वाफवून निघतात। आता तुम्ही पाहू शकता किती छान वड्या बनलेल्या आहेत। आपण ज्या पद्धतीने स्टीमीटमध्ये वड्यांचं पानं सेट केली होती त्याच पद्धतीने ते बनलंय। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे 5 मिनिट आणि त्यानंतर हे ओपन केलंय। आता हे जी पानं आहेत ती आपण जशीच्या तशी बाहेर काढायची। या ठिकाणी मी थोडंसं तव्यामध्ये तेल ठेवले, कारण आपल्याला वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्या। आता पानं व्यवस्थित काढून घेतल्यानंतर ती बघा किती छान पद्धतीने सेट झाली आहेत आणि त्याचा लेअर तयार झालाय। तर तुम्ही अशा पद्धतीने कट करून घ्या लाईन वाईज आणि त्यानंतर वड्या पूर्ण आडव्या करून त्यानंतर परत तुम्ही लाईन वाईज कापून घ्या, म्हणजे त्या स्क्वेअर आकारामध्ये अशा व्यवस्थित कापल्या जातील। आणि आता कापून झाल्यानंतर मी तुम्हाला वड्यांचा लेयर दाखवते आणि शेप दाखवते, की तुम्ही पाहू शकता किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या, आणि दिसायला ज्या एवढ्या सुंदर दिसत आहेत ना, खायला सुद्धा त्या तितक्याच छान झाल्यात आणि तितक्याच क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झाले। काही टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते। लहान आणि नाजूक पानं वापरली की वडी जास्त सॉफ्ट आणि खमंग होते।
पानं धुतल्यानंतर पूर्ण कोरडी करायला विसरू नका, नाहीतर मसाला नीट बसत नाही. जर तुम्हाला वड्यांमध्ये थोडा गोडवा हवा असेल तर थोडं चिंच गुळाचं पाणी मिक्स करा, त्याने अप्रतिम स्वाद येतो. आणि चण्याचं पीठ मिसळताना कन्सिस्टन्सी खूप जाड ठेवू नका, मध्यम पातळ असलं की वडी खूप छान बनते. तर तुम्ही भांड्याला थोडं तेल लावलं तर वडी चिकटणार नाही आणि वडी थंड झाल्यानंतरच कापा, त्यामुळे परफेक्ट चौकोनी तुकडे मिळतात. तर मंडळी, आपल्या खमंग चौकोनी आळू वड्या एकदम तयार आहेत. तुम्ही पाहू शकता रंग किती सुंदर झालाय आणि चव तर विचारूच नका. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. एकदा नक्की करून बघा ही रेसिपी आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा घरगुती मस्त रेसिपींसाठी सुमित्रा आर्यन 24 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखी एका भन्नाट रेसिपी सोबत. स्वयंपाकघरात खुशाल प्रयोग करा आणि चवदार आनंद घ्या. मग भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.